शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपणास माहिती आहे की WD पाठी WD उत्तर भारतात येत आहेत. दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा प्रभाव पडतोय आणि त्यामुळे पावसाचं क्षेत्र हे भारतामध्ये आहे. परंतु सध्या म्हणजे 23 तारखेचा जर एक अपवाद उत्तर भारतातला वगळला तर जवळपास 28 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाहीये. आपण फक्त महाराष्ट्राचा अंदाज देत असतो. मात्र सध्या पावसाळी परिस्थिती नसल्यामुळे आपण संपूर्ण देशातील वातावरण काय आहे याचा आढावा घेत असतो. आपण बघतो दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती आहे आणि त्याचा परिणाम केवळ केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्येच होतोय सध्या तरी. उत्तर भारतामध्ये येणारे WD जम्मू काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड, अगदी उत्तर प्रदेश, दिल्लीपर्यंत किंवा पंजाब हरियाणापर्यंत काही भागात परिणाम करत आहेत. उत्तर भारतातील WDमुळे थंडी टिकून राहण्यासाठी मदत होते. स्कायमेटच्या माध्यमातून आपण 22 तारखेचा अंदाज जर घेतला तर उत्तर भारतात हलका WD आहे. दक्षिण भारतात केवळ श्रीलंकेच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण आहे, अन्यथा पावसाचं वातावरण नाहीच आहे. मात्र 23 तारखेला थोडा प्रभाव WDचा उत्तर भारतात असेल. हलका दक्षिण टोकाला कमी दाबाचाही प्रभाव असण्याची शक्यता आहे. जवळपास 29 तारखेपर्यंत आपल्याला फारसं पावसाळी वातावरण भारतात दिसत नाही. परंतु 29 तारखेलाच थोडं पूर्व भारत, उत्तर भारत आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी क्षेत्र तयार होत आहे. यामध्ये 30 तारखेला वाढ होण्याची शक्यता आहे, कारण पूर्व भारतातील आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती जवळपास 31 तारखेलाही आहे. पूर्व भारतातील पाऊस जवळपास पश्चिम बंगाल आणि इतरही राज्यांपर्यंत प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे वातावरण पावसास अनुकूल फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच आहे. आपण 2 फेब्रुवारीला बघतो उत्तर भारतातला WD, पूर्व भारतातला WD, दक्षिण भारतातील कमी दाब प्रभावी आहेत. तीच परिस्थिती आपण 3 तारखेलाही बघतो. फेब्रुवारीमध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 23 तारखेला ECMWF मॉडेलने देखील एक उत्तर भारतात WDचा प्रभाव दाखवला आहे, अन्यथा भारतात फारसं पावसाळी वातावरण नाही. जवळपास 28 तारखेपर्यंत भारतामध्ये विशेष पावसाळी वातावरण ECMWF मॉडेलने दाखवलेलं नाही. 29 पासून मात्र पुन्हा एकदा पूर्व भारत, उत्तर भारत, बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थिती व्हायला सुरुवात होईल. आपण 31 तारखेला बघतो उत्तर भारतात WD सक्रिय होतोय, पूर्व भारतात WDचा प्रभाव राहणार आहे, दक्षिण भारतात पावसाळी वातावरण सुरू होत आहे. आणि आपण 1 फेब्रुवारीचा अंदाज कसा बदलतो ते बघा. उत्तर भारतामध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे आणि आता आपण बघतो की दक्षिण भारतातही कमी दाबाची निर्मिती होते. उत्तर भारतात WD आणि त्याच्या ट्रफलाईनमुळे सध्या तरी 1 तारखेलाच 1 फेब्रुवारीला पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात आहे. आपण आजचा अंदाज जर बघितला तर 2 फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज पहिल्यांदा ECMWF मॉडेलने दिला आहे. 3 तारखेला हे वातावरण अतिशय प्रभावी होईल असा आजचा अंदाज आहे, कारण कालपर्यंत हा अंदाज दाखवला जात नव्हता. परंतु आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला होता की फेब्रुवारीची सुरुवात ही पावसाळी असण्याची शक्यता आहे. 4 तारखेला देखील विदर्भात पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे आणि अतिशय प्रभावी अशा प्रकारचा पहिला WD आपण जवळपास 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्याची निर्मिती 29 तारखेपासूनच होण्याची शक्यता आहे. सध्या भारतावर 1014 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे. सरासरी महाराष्ट्रामध्ये 16 अंश सेल्सिअस तापमान
23 तारखेला असणार आहे. या तापमानात वाढ होण्याची शक्यता 27 तारखेला आहे, ते 18° पर्यंत जाणार आहे. 30 तारखेला आपण बघतो की जवळपास 20 ते 19° पर्यंत तापमान वाढणार आहे. 30 तारखेला 1 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये थंडी संपलेली असेल. जवळपास 20 ते 21°, अमरावतीला 22, नागपूरला 22°, चंद्रपूरला 22° पर्यंत तापमान जाणार आहे, ते पण पहाटे. त्यामुळे थंडीचा प्रभाव संपलेला असेल. उद्या 22 तारखेपासून तर जवळपास 4 फेब्रुवारीपर्यंतचा जर अंदाज बघितला तर आपण 31 तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर आपल्याला कुठेही पावसाळी वातावरण दिसत नाही. पण आपण जसा अंदाज पुढे सरकतो तसं पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होते आणि जवळपास प्रत्येक दिवशी फेब्रुवारीमध्ये यामध्ये वाढ होऊन महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हा आत्ताचा अंदाज आहे, हा फेब्रुवारीतला अंदाज आहे. अजून 8 दिवस बाकी आहेत, यात बदल होईल. त्यामुळं मी यापूर्वी सांगितलंय, हे वातावरण तीव्रही होऊ शकतं किंवा कमजोरही होऊ शकतं, कारण वातावरण पावसाचा अंदाज हे सारखं बदलणारी गोष्ट आहे. आपण जर हवेचा दाब बघितला तर 1010 हेक्टोपास्कल हवेचा दाब गुजरातवर आहे आणि 1012 हेक्टोपास्कल हवेचा दाब हा आंध्र प्रदेशवर आहे. आणि या परिस्थितीमध्ये हवेचा दाब कमी झाल्यामुळे भारतात पावसाळी वातावरण वाढू शकतं आणि हा कमी दाब 1 तारखेला पहाटे महाराष्ट्रात देखील 1010 हेक्टोपास्कल एवढा कमी होणार आहे. त्यामुळे दोन्ही समुद्रातून बाष्प हे भूभागाकडे, भारताकडे, महाराष्ट्राकडे ओढलं जात आहे आणि त्यामुळे आपण बघतो की वातावरण फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच बदलणार आहे. दोन्ही समुद्रांमधून बाष्प खेचलं जाणार आहे आणि आपण स्पष्टपणे बघतो की महाराष्ट्रात 1 तारखेपासूनच जोरदार पावसाळी वातावरणासाठी संकेत देण्यात आले असून हे वातावरण जर टिकलं तर ते अधिक प्रभावी देखील होऊ शकतं आणि याला मुख्य कारण आहे हवेचा दाब कमी होणं. 2 तारखेला देखील आपण बघतो की कमी दाब आणि WD हे यांची ट्रप लाईन एकत्र आलेली आहे आणि त्यामुळे हे वातावरण तयार झाले. त्यामुळे याच्यात 100% गारपीट होणार आहे. मात्र हे वातावरण सारखं बदलणार आहे, त्यामुळे या अंदाजावर आता सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. ज्यांची काही पिकं म्हणजे कांदा काढणी असेल किंवा तत्सम काही पिकं आता काढायला आली असतील, तुरी काढायला आल्या असतील किंवा ज्या पिकांवर आता सध्या तुम्हाला माल हा हातातोंडाशी आलेला आहे, हा काढून घेण्याची घाई आपल्याला या 8 दिवसामध्ये करावी लागणार आहे. आपण बघतो 3 तारखेला देखील हे वातावरण अतिशय प्रभावी महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि संपूर्ण मध्य भारतावर त्याचा परिणाम आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी सहित हे संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण पसरल्यामुळे आणि अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातून एकत्रित याचा प्रभाव असल्यामुळे आपल्याला जवळपास 4 तारखेपर्यंत विदर्भापर्यंत वातावरण राहणार आहे आणि WD असल्यामुळे ते बंगालच्या उपसागराच्या दिशेने दाबलं जाणार आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.